यामध्ये आणखी काही बदल होऊ शकतो का हे थोड्याच वेळात आपल्याला कळेल। यात काही कल देखील आहेत, काही ठिकाणी विजय घोषित देखील करण्यात आलेले आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सध्या 38 जागांवर आघाडी मिळताना दिसतेय। ही दृश्य आपण पाहतो सध्या जळगाव मधली। गुलाबराव पाटील यांचे कार्यकर्ते सध्या जल्लोष करताना दिसतात। या घडीची महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। परळीमधून धनंजय मुंडे विजयी झाल्याची बातमी आता समोर येते। परळीतून धनंजय मुंडे विजयी झाल्याची बातमी, या घडीची महत्त्वाची ही बातमी। धनंजय मुंडे परळीतून विजयी झालेले आहेत। परळी हा तोच मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी बहीण भाऊ एकत्रितपणे प्रचारात उतरलेले होते। पहिल्यांदा आपण जर पाहिलं तर पंकजा मुंडे यांनी देखील आपल्या बंधूकरता जोर लावलेला होता आणि मुंडे परळीमध्ये आपला गड कायम राखताना दिसतात। आणि याच एका मतदारसंघातल्या प्रचार सभेत पंकजा मुंडेंनी एक वक्तव्य देखील केलं होतं की पहिल्यांदा मी घड्याळ या चिन्हासाठी प्रचार करतेय आणि त्यांचं हे वक्तव्य गाजलं होतं। आता परळीमध्ये धनंजय मुंडेंना जनतेनं भरभरून प्रतिसाद दिल्याचा आपण पाहतो। धनंजय मुंडे परळीतनं विजयी झाल्याचं आता जाहीर करण्यात आलेलं आहे। बहीण भावांनी एकत्रपणे मतदारसंघात प्रचार केला। फक्त परळीच नाही तर राज्यातल्या अनेक मतदारसंघांमध्ये हा प्रचार झाला आणि त्याचंच हे फलित आहे। आपण आणखीन एक ग्राफिक्स आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो। राधाकृष्ण विखे पाटील या ठिकाणी शिर्डीतून विजयी झाल्याचं आपण पाहतोय। तर तिथं आता अनेक उमेदवार आपण पाहतोय। नितेश राणे हे देखील कणकवलीतून विजयी झालेले आहेत। तर कोल्हापूर दक्षिण मधून महाडिकांनी आपला गड कायम राखलेला आहे। मंगलप्रभात लोढा सुद्धा मलबार हिल मधून विजयी झालेले आहेत। तर विजयी झालेले हे उमेदवार काही वेळापूर्वीच घोषणा झालेली होती त्यांच्या विजयाची आणि आणखीही काही निकाल येत्या काळात येत राहणार आहेत। आपण झारखंडवर देखील लक्ष ठेवून आहोत।